Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester, and the subject code is 22563. We are discussing our third unit, that is gear manufacturing, and up to types of gears we have finished in last video. Now we will continue with our next point, that is gear manufacturing methods. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाईपचे गिअर्स बघितले होते. तर आता आपण या व्हिडिओमध्ये गिअर मॅन्युफॅक्चरिंग मेथड्स बघणार आहोत. ओके, तर गिअर मॅन्युफॅक्चरिंगच्या कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत बघा. फर्स्ट आहे कास्टिंग, सेकंड वन स्टॅम्पिंग, द नेक्स्ट रोलिंग, नेक्स्ट आहे पावडर मेटलर्जी टेक्निक, द नेक्स्ट एक्सट्रुजन प्रोसेस, देन प्लास्टिक मोल्डिंग, अँड फायनली जी मोस्ट वाईडली यूज केली जाते म्हणजे मशनिंग प्रोसेस. ओके, आता मशनिंग आपल्याला हे गिअर्स तीन पद्धतीने करता येते. म्हणजे फॉर्मिंग मेथड, ज्याच्यामध्ये ऑन शेपिंग और प्लॅनिंग मशीन आहे. सेकंड आहे ऑन मिलिंग मशीन, आपल्याला तो गिअर फॉर्म करता येतो, किंवा ऑन ब्रोचिंग मशीन, ब्रोचिंग मशीनवर देखील गिअर फॉर्म करता येतो. सेकंड मशीनिंगमध्ये मेथड आहे टेम्पलेट मेथड. ओके, आणि लास्ट जी मेथड आहे मशनिंगमध्ये ती म्हणजे गिअर जनरेटिंग मेथड. आता त्याच्यामध्ये परत सबटाईप्स बघा, गिअर शेपिंग आहे, गिअर हॉबिंग आहे, गिअर प्लॅनिंग आहे, आणि फायनली बिवेल गिअर जनरेशन. ओके, तर ह्या डिफरंट मेथड्स आहेत गिअर मॅन्युफॅक्चरिंगच्या. आता आपण ह्या वन बाय वन डिटेलमध्ये बघूया. ओके, सो स्टार्ट विथ कास्टिंग. ओके, कास्टिंग, cheapest method of producing the gears. Okay, second, heavy gears are manufactured by this process. Gears are generally weak and inaccurate. Okay, these gears are generally used for slow speed. Okay, cast iron gears are made by this method comfortably. Okay, तर कास्टिंग ही अशी मेथड आहे जी शक्यतो जे लार्ज गिअर्स आहेत किंवा हेवी गिअर्स आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग तयार करण्यासाठी यूज केले जातात. आणि ही सगळ्यात चिपेस्ट मेथड आहे गिअर मॅन्युफॅक्चरिंगची. पण या कास्टिंग थ्रू जे आपण गिअर तयार करतो ते थोडेसे कसे असतात, वीक आणि इनॲक्युरेट असतात. आणि ते जनरली जिथं स्लो स्पीड ॲप्लिकेशन्स आहेत याच ठिकाणी हे तुमचे कास्टिंगचे गिअर्स आहेत, म्हणजे कास्टिंग प्रोसेसमधून तयार झालेले गिअर्स आहेत ते जनरली स्लो स्पीड जिथं ॲप्लिकेशन आहेत तिथंच यूज केले जातात. ओके, देन नेक्स्ट मेथड आहे स्टॅम्पिंग. धिस प्रोसेस इज यूज्ड फॉर मास प्रोडक्शन ऑफ स्मॉल गिअर्स. ओके, आता स्टॅम्पिंग जनरली जिथं स्मॉल गिअर्स आहेत, ओके, तिथं त्या ठिकाणी हे स्टॅम्पिंग यूज केलं जातं. आणि स्मॉल गिअर्स हे कसं थोडंसं म्हणजे मास प्रोडक्शनमध्ये तयार केलं जातं. धिस प्रोसेस इज यूज्ड फॉर मेटल शीट अप टू अ थिकनेस ऑफ 3 mm. ओके, स्टॅम्पिंग इज डन बाय पंच अँड डाय विथ द हेल्प ऑफ प्रेस. इट गिव्स हाय ॲक्युरेसी अँड सरफेस फिनिश. Gears used in toys, watches, clocks are manufactured by this method. Okay, तर स्टॅम्पिंग म्हणजेच काय असतं, इथं स्टॅम्पिंग कसं करतात, बाय युझिंग पंच अँड डाय. ओके, त्याच्या थ्रू आपला कसं आहे तर आपण गिअर तयार करतो. जनरली जे स्टॅम्पिंग थ्रू जे गिअर तयार होतात ते कसे एकदम स्मॉल असतात. म्हणजे तुमचे खेळण्यातले गिअर्स असतील किंवा वॉचेसमधले जे गिअर्स असतात हे स्टॅम्पिंगनं तयार करतात. आणि हे जनरली लार्ज क्वांटिटीमध्ये तयार करतात किंवा मास प्रोडक्शनमध्ये तयार करतात. ओके, आणि ह्याच्यासाठी शक्यतो कशा मेटल शीट यूज करतात, म्हणजे अप टू थिकनेस 3 mm इथंपर्यंत त्याचं स्टॅम्पिंग केलं जातं, म्हणजे लार्ज अमाऊंटमध्ये केलं जातं. ठीक आहे, तर हे स्टॅम्पिंग हे गिअर्स कसे असतात जनरली स्मॉल्स असतात. म्हणजे त्याचे ॲप्लिकेशन्स पण कसे आहेत लिमिटेड, म्हणजे टॉईज असतील, वॉचेस असतील किंवा पर्टिक्युलर सिमिलर लाईक दॅट. नेक्स्ट गिअर मॅन्युफॅक्चरिंग मेथड आहे ती म्हणजे रोलिंग. ओके, हॉट अँड कोल्ड रोलिंग प्रोसेसेस आर यूज टू मेक these gears. In hot rolling, gear blank is rolled against a master gear. Okay, in hot rolling, gear blank is rolled against a master gear to produce desired teeth on its periphery. The teeth are finally finished by machining. Okay,
The cold rolling is similar to hot rolling process but requires high pressure. ओके, तर आता आपण रोलिंग प्रोसेस आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे जो आपण काय करतो, जे मटेरियल आहे ते दोन रोलरच्या मधनं पास करतो आणि जो आपल्याला शेप आहे हवा तर तो पुढं काय केला तर त्या पर्टिक्युलर मटेरियलला दिला जातो. ओके, तर ह्याच्यामध्ये रोलिंगमध्ये परत हॉट रोलिंग आणि कोल्ड रोलिंग अशा दोन प्रोसेसेस आहेत. आता हॉट रोलिंगमध्ये काय केलं जातं, जो गिअर ब्लँक आहे जो आपल्याला काय करायचा आहे, तयार करायचा आहे, तो काय केला तो इज रोल्ड अगेन्स्ट अ मास्टर गिअर. जो आपल्याला आधीच एक गिअर आपला तयार आहे आणि त्या पद्धतीचं आपल्याला जर दुसरा गिअर तयार करायचा असेल तर त्या मास्टर गिअरच्या अगेन्स्ट काय करतो आपण, गिअर ब्लँक काय करतो, रोटेट करतो आणि तो त्याचे जे टीथ्स आहेत मास्टर गिअरचे तेच काय केले जातात आपल्या गिअर ब्लँकवरती फॉर्म केले जातात. ओके, आणखी हे ज्यावेळी रोलिंग होतं त्यावेळी आपल्याला जो गिअर तयार होतो तो परत फिनिश करण्यासाठी मशनिंग करावं लागतं. ओके, कारण तितकं आपल्याला ते फिनिशिंग थ्रू रोलिंग मिळत नाही, त्यामुळे ते परत आपल्याला काय करावं लागतं, तो गिअर परत मशनिंग करून तो फिनिश करावा लागतो. त्याला एकदम ॲक्युरसी किंवा सरफेस फिनिश जे आहे ते आपण मशनिंग थ्रूच काय करतो, देतो. परत कोल्ड रोलिंगमध्ये देखील गिअर्स तयार होतात, पण त्याच्यामध्ये कसं आहे, इट रिक्वायर्स हाय प्रेशर. इट इज सिमिलर टू हॉट रोलिंग प्रोसेस बट इट रिक्वायर्स हाय प्रेशर. ओके, तर हॉट रोलिंग आणि कोल्ड रोलिंग अशा दोन्ही प्रोसेसनं सुद्धा आपल्याला काय गिअर तयार करता येतात. नेक्स्ट आणखी एक मेथड आहे गिअर मॅन्युफॅक्चरिंग, ती म्हणजे पावडर मेटलर्जी. आता हे पर्टिक्युलर लिमिटेड ॲप्लिकेशनसाठी ही मेथड यूज केली जाते. स्मॉल साईज हाय क्वालिटी एक्सटर्नल और इंटरनल स्पर बिवेल और स्पायरल gears are produced by this process. Okay, gears manufactured by this process does not require any further finishing work. Okay, तर पावडर मेटलर्जीनं जे आपण गिअर बनवतो पर्टिक्युलरली तुमचं स्पर गिअर्स किंवा बिवेल गिअर्स किंवा स्पायरल गिअर्स असतील. ओके, तर हे कसं आहे एकदम हाय क्वालिटी गिअर्स असतात, म्हणजे त्याला फिनिशिंगची परत काही गरज नसते. पावडर मेटलर्जीनं जे आपल्याला गिअर तयार करतात त्यासाठी एकदम ह्याची ॲक्युरेसी आणि सरफेस फिनिश हे दोन्ही काय असतं, बेटर असतं. ओके, नेक्स्ट प्रोसेस आहे एक्सट्रुजन. सुटेबल फॉर मास प्रोडक्शन ऑफ स्मॉल साइज. ओके, सुटेबल फॉर मास प्रोडक्शन ऑफ स्मॉल साइज ऑफ गिअर्स फ्रॉम मटेरियल लाईक ब्रास, ब्रॉन्झ. In this process, heated gear blank is placed inside the cylinder and pressed from one end with a ram. The other end carries a die similar to the shape of the required gear. On processing, gear come out from the die. It is then finished to the size. Okay, आता आपल्याला एक्सट्रुजन प्रोसेस आपण बघितली आहे. एक्सट्रुजनमध्ये डायरेक्ट एक्सट्रुजन आणि इनडायरेक्ट एक्सट्रुजन. डायरेक्ट एक्सट्रुजनमध्ये काय होतं, आपण जे गिअर मटेरियल आहे की ते काय करत होतो, गरम करून सिलेंडरच्या इनसाईड प्रेस करत होतो आणि त्यानंतर काय करतो आपण दुसऱ्या साईडनं पिस्टन थ्रू ते काय प्रेस थ्रू रॅम ते प्रेस करत होतो आणि सिलेंडरच्या अदर एंडला काय असायचं, डाय असायचा. मग त्या डायमधनं जे आपल्याला मटेरियल निघायचं, म्हणजे हे जनरल एक्सट्रुजन प्रोसेस कशासाठी यूज केली जाते, आपले जे लॉंग चॅनल्स असतील किंवा तुमचे रॉड्स असतील यासाठी एक्सट्रुजन प्रोसेस यूज केली आणि ह्या प्रोसेसने गिअर देखील तयार करता येतात. फक्त इथं फरक काय, तुमच्या डायच्या ठिकाणी जे डाय असतात त्याला कसला शेप असतो, इथं तुमच्या गिअरचा शेप असतो. ओके, दी अदर एंड कॅरीज अ डाय सिमिलर टू दी शेप ऑफ रिक्वायर्ड गिअर. ओके, आणि ज्यावेळी आपण वन साईडनं पुश करायला चालू करतो पुढं, ओके, त्यावेळी कसं होतं, ऑन प्रोसेसिंग गिअर कम आउट फ्रॉम दी डाय. ओके, त्यानंतर आपण पर्टिक्युलर त्या विड्थला तो कट केले जातात ते गिअर्स आणि ते नंतर फिनिश केले जातात. ओके, तर ही आहे एक्सट्रुजन प्रोसेस. नेक्स्ट आहे प्लास्टिक मोल्डिंग. ओके, तर जे प्लास्टिकचे गिअर्स असतात आजकाल जे भरपूर यूज आहेत किंवा वाईडली यूज केले जातात प्लास्टिकचे गिअर्स, आणि हा एक ऑप्शन बनत चाललेला आहे की प्लास्टिकचे गिअर यूज करण्याचा, कारण ते वजनाने हलके असतात आणि स्ट्रेंथ देखील चांगली असते. इन प्लास्टिक मोल्डिंग, gears of plastic material, okay, can be manufactured by using injection molding or compression molding. These are very light duty. Okay, these are very light duty gears. Non-ferrous metals can also be used as a raw material for gear making by
प्लास्टिक मोल्डिंग मेथड. ओके, तर प्लास्टिक मोल्डिंगच्या देखील बऱ्याच मेथड्स आहेत आणि त्या यूज करून काय होतं गिअर्स बनवले जातात. आणि हे गिअर्स कशा असतात, लाईट ड्युटी असतात. ओके, म्हणजे जिथं फारसं लोड नाही अशा ठिकाणी यूज केले जातात. ते वजनानं हलके असतात, स्ट्रेंथ देखील चांगली असते, पण हेवी लोडच्या ठिकाणी यूज केले जात नाहीत. ओके, दीज आर व्हेरी लाईट ड्युटी गिअर्स. आता प्लास्टिक मोल्डिंगच्या मेथड्स बऱ्याच आहेत. त्याच्यामध्ये इंजेक्शन मोल्डिंग आहे किंवा कॉम्प्रेशन मोल्डिंग आहे. ह्या मोल्डिंग प्रोसेस यूज करून काय लागतात, हे आपले गिअर्स तयार केले जातात. ओके, त्याच पद्धतीनं नॉन फेरस मेटल्स कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अ रॉ मटेरियल फॉर गिअर मेकिंग बाय प्लास्टिक मोल्डिंग मेथड. ओके, आणि आपली लास्ट मेथड आहे मशनिंग. ओके, ज्याच्यामध्ये मशनिंग थ्रू म्हणजे जे गिअर मॅन्युफॅक्चरिंग जे होतं ते मोठ्या प्रमाणात कुठल्या प्रोसेसनं होतं, मशनिंग नव्हतं. ओके, मोस्ट वाईडली यूज्ड मेथड फॉर मॅन्युफॅक्चरिंग गिअर्स. इट इज द मोस्ट ॲक्युरेट मेथड. ओके, इट इज द मोस्ट ॲक्युरेट मेथड ऑफ गिअर मॅन्युफॅक्चरिंग. Gear blank of accurate size and shape is first prepared by cutting it from metal stock. Gear is prepared by cutting one by one tooth in the gear blank of desired shape and size on its periphery. Metal is removed in the form of chips. Gear hobbing and gear shaping are the machining processes which are used for gear manufacturing. Okay. तर मशनिंग ही मोस्ट वाईडली युज्ड मेथड आहे गिअर तयार करण्यासाठी, आणि ही सगळ्यात ॲक्युरेट मेथड आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर प्रोसेसेस किंवा अदर ज्या आपण आधीच्या प्रिव्हियस मेथड्स बघितल्या त्याच्यापेक्षा ही कशा मोस्ट ॲक्युरेट मेथड आहे मशनिंग. मग मशनिंग तुम्ही गिअर हॉबिंगनं करू शकता किंवा गिअर शेपिंग ह्या प्रोसेसनं देखील मशनिंग तुम्ही करू शकता. तर ह्याच्यामध्ये काय असतं, पहिलं आपण गिअर ब्लँक घेतो ॲक्युरेट साईज अँड शेपचा, आणि त्यानंतर त्याच्यावर काय करतो वन बाय वन असे टीप त्याच्यावर काय केलं तर फॉर्म केले जातात. ओके, मेटल इज रिमूव्ड इज इन द फॉर्म ऑफ चिप्स. जे मेटल रिमूव्ह होतं ते कशा चिप्सच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतं. ठीक आहे, तर ह्या मशनिंगच्या मेथड्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वन बाय वन बघणार आहोत. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.